Hallelujah. Hallelujah. Let's open our Bibles to the book of Ephesians, chapter 5, 15 and 16. आणि आपण इफिसकरास पत्राचा 5वा अध्याय 15 आणि 16 वचन आपण वाचणार आहे. इफिसकरास पत्राचा 5वा अध्याय 15 आणि 16. Book of Ephesians, chapter 5, 15 and 16. इफिसकरास पत्राचा 5वा अध्याय 15 आणि 16. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सुसंवाद नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. Amen. Be very careful then how you live, not as unwise, but as wise, making the most of every opportunity. May God bless this verse. आणि परमेश्वर या वचनाला आशीर्वाद करो. Today I would like to talk to you about how to use our faith in different circumstances. आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपला विश्वासाचा आपण उपयोग कसा करावा. We all have faith. आपल्या सर्वांमध्ये विश्वास आहे. We all believe in God. We all love God. आपण सर्वजण देवावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर प्रेम करतो. But sometimes we don't know how to use our faith. पण काय वेळा आपल्याला समजत नाही की आपला विश्वासाचा उपयोग आपण कसा करावा. See, it is not enough if you just say I have faith in Jesus. आणि येशूवरती माझा विश्वास आहे हे बोलणं फक्त पुरेसे नाहीये. Your confession is not enough. तुमची कबुली ही पुरेशी नाहीये. But you should know how to use that faith in a particular circumstance. पण तुम्हाला त्या विश्वासाचा उपयोग त्या परिस्थितीमध्ये कसं वापर करायचा हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. You should know how you can release your faith on that circumstance. आणि त्या परिस्थितीवरती तुमचा विश्वासाचा उपयोग कसा करता यावं हे तुम्ही शिकून घ्यायला पाहिजे. That's very important. आणि हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. If you don't know how to release your faith on that circumstance, or if you don't use your faith is of no use for you. आणि त्या एखाद्या परिस्थितीवरती तुमचा विश्वास जर तुम्ही टाकत नाही किंवा त्या उपयोगीत आणत नाही तर तुमचा जो विश्वास आहे तो ते विनाकारांचा आहे. If we want to use our faith जर आपला विश्वासाचा उपयोग करायचा असेल at different points of our life, आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या पातळीवरती जर वापरायचा असेल, first thing we need to understand how to respond to that circumstance. तर पहिली गोष्ट आपल्याला समजून घ्यायचं आहे की त्या परिस्थितीला आपण कसं प्रतिसाद द्यायला हवं. Amen. आमेन. There is a particular circumstance. एक परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे It may be a crisis, आणि कोणत्या तरी एक संकट आले असेल or it may be a problem. किंवा एक समस्या असेल. What is your response towards that problem or towards that crisis? मग त्या परिस्थितीला त्या संकटाला तुम्ही तोंड कसं देत आहे हे महत्वाचं आहे. What is your first feeling? आणि तुमचा पहिला जो भावना जी आहे ती काय असेल. Let's imagine like this. आपण जरा कल्पना करूया. Let's learn from the life of Nehemiah. आणि नेहम्याच्या जीवनातून आपण शिकणार आहे. Nehemiah was living a royal life. आणि नेहम्या जो होता तो एक राजकीय जीवन जगत होता, खूप चांगलं जीवन जगत होता. He was working with the king. तो एका राजा बरोबर काम करत होता. He was given a special very royal bedroom. आणि त्याला झोपण्यासाठी एक रॉयल बेडरूम देण्यात आलं होतं. Because he was so special to the king. कारण तो राजासाठी खूप महत्वाचा व्यक्ती होता. That's why he was given chariots and horses to go around. म्हणून त्याला प्रवास करण्यासाठी घोडे रथाचं सोय करून दिलं होतं. He was not an ordinary worker in the king's palace. आणि त्या राजाच्या मध्ये तो सामान्य व्यक्ती नव्हता, कामगार नव्हता. He occupied a special position in the kingdom. आणि त्या राज्यामध्ये तो त्याचा एक विशेष असा पदवी होती. He may be having a special very good beautiful bungalow. आणि त्याच्यासाठी एक चांगला बंगला सुद्धा तयार करून दिला असेल. Chariots and horses were there. घोडे आणि रथ त्यासाठी दिलं होतं. He also might have given some servants to work under him. आणि त्याच्यासाठी सुद्धा नोकर चाकर सुद्धा देण्यात आला असेल. Very royal, very cool life, very royal life and very happy life. आणि खूप आनंदित आणि खूप असं चांगलं जीवन तो जगत होता. Hallelujah. हालेलुया. So one day, आणि एक दिवस his brothers who were living in Jerusalem, they came to meet him. त्याचे जे भावंड होते जे जेरुसलेम मध्ये राहत होते त्याला भेट घेण्यासाठी
नेहम्याजवळ आलेले They आहेत crossed hundreds of kilometers. आणि 100 अशी किलोमीटरचा प्रवास करून त्याला भेटण्यासाठी आले होते They met Nehemiah. आणि ते नेहम्याला भेटले Everything is over, eating, drinking, everything is over now. आणि पाहुणचार झालेला सहसमाप्त झालेला आहे And now they started to talk to Nehemiah about the condition of Jerusalem. आणि आता मग जेरुसलेमची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल त्यांनी बोलायला सुरुवात केली In that, when Nehemiah heard आणि ज्यावेळेस नेहम्या तो ऐकत आहे the conditions of Jerusalem, यरुशलेमची जी परिस्थिती होती what was his first response? त्याचा पहिला प्रतिसाद काय होता Listen, I told you the background of Nehemiah. आणि मी तुम्हाला नेहम्याचा पार्श्वभूमी तुम्हाला सांगितलेला आहे Nehemiah was living a very good and comfortable life, आणि नेहम्या खूप सुंदर आणि सोयीस्कर असं जीवन तो जगत होता a luxurious life. आणि खूप आरामदायी जीवन तो जगत होता And his brothers came and told him about the brothers and the city of Jerusalem. आणि त्याचे भावंड यरुशलेम मध्ये आलेत आणि यरुशलेमची जी परिस्थिती ती त्यांना सांगितलेली आहे What did it say? आणि ते काय बोललेले आहेत Let us see Nehemiah chapter 1 verse 2. आणि इर्मिया Nehemiah chapter 1 verse नेहमया 2 that Hanani, one of my brethren, came, and he and certain men of Judah, and I asked them concerning the Jews that had escaped, which were left of the captivity, and concerning Jerusalem. तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले. बंदिवासातून सुटलेल्यापैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी त्याचकडे मी कुशलपास केला. Verse number 3, it says, and they said unto me, the remnant that are left of the captivity there in the province are in great affliction and reproach. The wall of Jerusalem also is broken down, and the gates thereof are burnt with fire. त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरुशलेमेचा तटही पडला आहे व त्यांच्या वेशी आग लावून टाकले आहे. See, his brothers told him आणि त्याचे भावंड येऊन त्याला सांगितलेलं आहे that Jerusalem's condition is very bad. की यरुशलेमची जी परिस्थिती तो खूप वाईट आहे You know, the walls were broken, आणि तिथले जे भिंती आहेत ते तुटलेले आहेत and even the city gate was also burned. आणि ते शहराची जी काही जो दार आहे ते सुद्धा जाळून टाकण्यात आलेलं आहे We don't have any protection for the city. आणि त्या शहराचे संरक्षण करण्यासाठी कोणत्याच गोष्ट नाहीये And if we study in deep about the history of this city, आणि या शहराचा जर इतिहास जर आपण याचा अभ्यास केला तर now at least 100 years are over. आता पाण्यामध्ये 100 वर्ष होऊन गेलेले आहेत For 100 years, आणि 100 वर्षासाठी there is no wall for that city. त्या शहरासाठी कोणत्याही प्रकारचं तट नाहीये किंवा इकडे भिंती नाही आहेत There is no even the gate of the city. There is no protection for the city. आणि त्या शहरासाठी मुख्य दार सुद्धा नाहीये कोणत्या प्रकारचं संरक्षण नाहीये 100 years passed. 100 वर्ष निघून गेलेले आहेत Let us keep ourselves in the place of Nehemiah. आणि आपण आपली जागा आहे त्या नेहमीच्या ठिकाणी ठेवून पाहूया जरा Your brothers came and told you. तुमचे भावंड आलेले तुम्हाला सांगत आहे See, our brothers in our village, they are living in very bad condition. आणि आपले जे भाऊ जे त्या शहरामध्ये राहत आहेत ते खूप वाईट परिस्थितीमध्ये राहत आहेत You are living very happily आणि तू here. खूप आनंदित आणि सुखात राहत आहेस You are living in a bungalow. आणि तू एका बंगल्यात राहत आहेस You have horses and chariots. तुझ्याकडे घोडे रथ आहेत But your brothers in the city, पण तुझे भाऊ जे त्या शहरामध्ये राहत आहेत their condition is very bad. त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे For 100 years. आणि 100 वर्षासाठी If in that situation I were there, what I would have done? आणि त्या परिस्थितीमध्ये मी असतो तर मी काय केलं असतो I would have done like this. मी असं काहीतरी केलं असेल Okay, my dear brothers, don't cry. माझे भावंड तुम्ही रडू नका Take this much money एवढे पैसे घ्या and live happily. आणि सुखात राहावा And I would have asked them. आणि मी त्यांना विचारलं असतो See, for 100 years that walls were broken. की 100 वर्षासाठी ते तट तुटलेलं होतं Nobody was there to repair. आणि त्याला दुरुस्त करण्यासाठी कोण नव्हतं का What kind of people you are? मग कोणत्या प्रकारचे लोक तुम्ही आहात Don't you understand to repair? आणि त्याला दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला समजत नाही का How come you are living in that city? आणि त्या शहरामध्ये तुम्ही कसं राहत आहे Go and repair, do something. तुम्ही जावा आणि त्याला दुरुस्त करा काहीतरी करा I would have told like this. मी त्यांना असं काहीतरी बोललो असतो But Nehemiah,
पण नेहम्या what was the Nehemiah's response? आणि नेहम्या त्यांना काय प्रतिसाद देत आहे? A God-fearing person will do what Nehemiah has done. आणि जो देवाला घाबरून चालणारा जो व्यक्ती आहे तो जो नेहम्याने केला तोच तो केला असता. Nehemiah was a great leader in the Bible. आणि नेहम्या पुढारी एक खूप महान पुढारी होता पवित्र शास्त्रातला. If we want to learn how to solve crisis or how to respond to the problem, we need to read the book of Nehemiah. आणि जर संकट आला किंवा कोणत्याही परिस्थितीला कसं प्रतिसाद द्यायचा असेल, जर शिकवून घ्यायचं असेल तर नेहम्या कसा त्याला प्रतिसाद दिला हे शिकून घेणं गरजेचं आहे. We need to study this book of Nehemiah. आणि नेहम्याचं पुस्तक आपल्याला शिकून घ्यायला पाहिजे. The book starts with a very big problem. आणि या नेहम्याचं पुस्तक एका मोठ्या समस्याने तो सुरुवात होतो. 100 years of problem. आणि 100 वर्षाची तिथे समस्या होती Nobody solved. आणि कोणी त्याला दुरुस्ती केलेली नाहीये. My dear people of God, आणि देवाचे प्रिय लोक हो, when there is a problem, ज्यावेळेस एक समस्या आहे it is very easy for us to blame somebody else. आणि दुसऱ्यांना दोष देणं आपल्यासाठी खूप सोपं जातो. What is this problem? आणि हे काय समस्या आहे We can blame others for that problem. आणि त्या समस्यासाठी आपण दुसऱ्यांना दोष देऊ शकतो. Nehemiah didn't do that. आणि नेहम्यानं तो केला नाही. What did Nehemiah do? मग नेहम्यानं काय केलेलं आहे? Number one, पहिली गोष्ट, the first thing Nehemiah did was he felt that pain. आणि पहिली गोष्ट जे नेहम्यानं त्याला ज्यानं केला त्याला तो वेदना त्यानं सहन केला. The first thing, आणि पहिली गोष्ट जी होती he gone through that deep pain. He experienced that deep pain. आणि त्या वेदनाचा तो अनुभव घेतलेला आहे. Hallelujah. हालेलुया. He didn't blame others. त्यानं दुसऱ्याला दोष दिला नाही He felt very bad. आणि त्याला खूप वाईट वाटलेलं आहे. It is not feeling bad. He felt that pain. आणि त्याला ती वेदना त्यानं सहन केलं, त्याचा अनुभव त्याने घेतला. We all feel bad. आपल्याला सर्वांना वाईट वाटतो We may not feel pain. पण त्याचा वेदना आपल्याला होत नाही. It is not my problem. हे माझी समस्या नाहीये, It is their हे problem. त्यांचं समस्या आहे It is his problem. आणि हा त्याचा समस्या It आहे is her आणि ही problem. तिचा समस्या आहे. What will I do? आणि मी काय करू? I will just pray for you, मी brother. फक्त तुझ्यासाठी प्रार्थना करतो I प्रभू. will pray for you, sister. आणि सिस्टर मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Nehemiah didn't say that. आणि नेहम्या असा बोलला नाही. Nehemiah was a very strong leader. आणि नेहम्या खूप चांगला पुढारी होता. What is the difference between a leader and a follower? आणि एका पुढारीमध्ये आणि फॉलोअर मध्ये किंवा चालणाऱ्या व्यक्तीमध्ये काय फरक आहे? In a church, leaders are there, followers are there, and some people are there, they don't follow at all, they just stand. आणि एका मंडळीमध्ये पुढारी लोक आहेत, फॉलोअर्स आहेत आणि अशी काही लोक आहेत जे कोणाचंच काय ऐकत नसतात. No, they are just there. ते फक्त मंडळी येऊन जात असतात. They don't do anything. ते काहीच करत नाही. They follow. Even they don't follow. ते कोणाच्या मागे चालत देखील नाही. So now, what a leader does? मग एक पुढारी काय करतो? Leader will feel the pain of your people. आणि त्या पुढारीला त्या लोकांची समस्यांचा वेदना त्याला होतो. If we are part of a church, जर आपण एका मंडळीचा एक सदस्य आहे, God has told us to experience others' pain. परमेश्वराने आम्हाला सांगितले की दुसऱ्यांची जे समस्या आहे त्यांची वेदना आपल्याला सहन व्हायला पाहिजे. You don't say it is his problem. Problem may be his, but you should feel that pinch. ती समस्या त्या व्यक्तीचा असेल पण त्याची जी वेदना आहे ही तुम्हाला होणं गरजेचं आहे. Only at that time we belong to a church. मगच आपण एका मंडळीचे एक भाग आहोत. Otherwise we are not the members of the church. नाहीतर आपण त्या मंडळीचं सदस्य नाहीये. We are like customers. We come and go. आपण फक्त कस्टमर सारखं आहे, आपण फक्त येतो आणि जातो. My dear people of God, आणि देवाचे प्रिय लोक हो, others' problems are your problems. दुसऱ्यांची समस्या ही तुमची समस्या आहे. If others are in problem, you should feel that pain. जर दुसऱ्या समस्यामध्ये तर त्याची वेदना तुम्हाला सुद्धा होणं गरजेचं आहे. God is looking at such people. आणि परमेश्वर अशा लोकांना तो पाहत आहे. Hallelujah. हालेलुया. You cannot avoid others' problems. तुम्ही दुसऱ्यांच्या समस्याला नाकारू शकत नाही You cannot become blind for others' आणि problems. दुसऱ्यांच्या समस्याची तुम्ही स्वतःला आंधळी करू शकत नाही. We need to understand others' problems. दुसऱ्यांच्या समस्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे. Always only my problem, my problem, my problem. नेहमी माझाच समस्या, माझी समस्या करत बसू नका. Pastor, my problem. पास्टर माझी समस्या आहे, Sister, my problem. सिस्टर माझी समस्या आहे. Did any time we look at others' problems? सॉरी
Did we any time look at others' problems? आम्ही कधी दुसऱ्यांच्या समस्याकडे पाहिलो का? Did we any time try to understand others' problems? कधी आम्ही दुसऱ्यांच्या समस्या समजून घ्यायचा प्रयत्न केला का? Always we want pastor and sister should solve my problem. आणि नेहमी आमची एकच अपेक्षा असते की पास्टर आणि सिस्टर माझी समस्याला सोडवायला पाहिजे. Nehemiah was not like that. नेहम्या तसा नव्हता. When Nehemiah heard the problems of his people, ज्यावेळेस नेहम्याने त्याच्या लोकांची समस्या ऐकली, he felt that deep grief. त्याला तो खालून घेणे, तो आतून घेणे, ती वेदना झालेली आहे. And number two, आणि दुसरी गोष्ट, he is burdened now. आणि त्याला एक ओझं आलेलं आहे. Many times we also feel grief. We also feel sorrow for others' problems. आणि कधी कधी आपल्याला दुसऱ्यांच्या समस्यांसाठी आपल्याला दुःख होतो. We cry. We may feel very, very sorrow for others. आपण रडतो आणि त्या समस्यासाठी आपल्याला सुद्धा वेदना होतो. And then finally we say, okay, sister, we will pray for you. आणि मग आपण काय म्हणतो, सिस्टर आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना And करतो, we'll go. आणि आपण निघून जातो. Nehemiah didn't do only that part. नेहम्यानं तेवढा सुद्धा भाग केला नाही. Nehemiah did something. He took one more step ahead. आणि नेहम्यानं अजून एक पाऊल उचलला आणि तो पुढे पाऊल उचललेला आहे. He was burdened. आणि त्या गोष्टीनं तो आता ओझं त्याच्या मनामध्ये आलेला आहे. What is the meaning of he took burden? आणि ओझं घेणे याचा अर्थ काय होतो? He wanted to do something. तर त्या गोष्टीसाठी त्याला काहीतरी करायचं होतं. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Problems are there समस्या आहेत in your life, तुमच्या जीवनामध्ये, in others' lives. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा. If you are a leader, जर तुम्ही एक पुढारी आहे, what you will do? तुम्हाला काय करायचं आहे? You first thing you will feel that deep pain. पहिला तुम्हाला ती वेदना होणार. Number two, दुसरी गोष्ट, you will take the responsibility. त्या गोष्टीचं जबाबदारी तुम्ही घेणार. Hallelujah. हालेलुया. Nehemiah didn't say like this. नेहमी असा बोलला नाही. What happened? 100 years problem is there. Nobody solved this one. आणि 100 वर्षापासून ती समस्या आहे आणि त्याला कोणी सोडवलेलं नाहीये. Go, Baba, go. You people are not good people. आणि तुम्ही काही चांगली लोक नाही, तुम्ही इकडून निघून जावा. He didn't say that. तो असं काही बोलला नाही. He directly took burden that I will do something for the city. तर त्यानं त्या गोष्टीचं ओझं घेतलं आणि म्हटलं की त्या शहरासाठी मी काहीतरी करेल. Then number three, आणि- third thing what he आणि did. तिसरी गोष्ट त्यानं काय केलेली आहे? He wanted to do something. त्याला काहीतरी करायचं होतं For that thing he started praying. आणि त्या गोष्टीसाठी तो प्रार्थना करू लागला. For that thing he started fasting. आणि त्या गोष्टीसाठी तो उपवास करायला लागलेला आहे. Number three, आणि ही तिसरी गोष्ट आहे, if you want to see change in your life, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल जर बघायचा असेल if you want to see God's blessing in your own आणि life, देवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये जर पाहायचा असेल, you should feel pain for others' problems. तर दुसऱ्यांच्या समस्यासाठी सुद्धा तुम्हाला वेदना व्हायला पाहिजे. फक्त तुमच्यासाठी रडू नका, दुसऱ्यांच्यासाठी पण रडा. येस, When आमेन, you start crying for others, God will wipe your tears. आमेन. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांसाठी रडायला सुरुवात करता त्यावेळेस तुमचे अश्रू देव पुसून टाकणार आहे. You need to check at this time. आणि या वेळामध्ये तुम्ही स्वतःला तपासून पाहायला पाहिजे. What did I do for others' problems in my church? आणि माझ्या मंडळीतल्या दुसऱ्या जे लोक आहेत त्यांच्या समस्यासाठी मी काय केलेलं आहे? What did I do? मी काय केलेलं आहे? Am I only praying for them? मी फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे Did I take the burden? का मी त्यांच्यासाठी ओझं घेतलेलं आहे? Did I do something for them? त्यांच्यासाठी मी काय केलं का? Am I only praying? मी फक्त प्रार्थना करत आहे का? I felt bad. मला वाईट वाटलेलं आहे I am praying. आणि मी प्रार्थना करत आहे, But who will take the burden? पण त्याचं ओझं कोण घेणार आहे? Who will take the responsibility? त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? Nehemiah did that one. आणि नेहमाने तो एक गोष्ट केलेली आहे. Leader does this thing. आणि जो पुढारी आहे तो या गोष्टी करतो. A leader will take the responsibility. जो पुढारी असतोय तो एक जबाबदारी घेतो. Most of the churches and most of the Christians are only they are present in the church. The pastor should solve their problem. आणि बऱ्याच मंडळीमध्ये जे ख्रिस्ती लोकांचं त्यांचं एकच अपेक्षा असतोय की पास्टर जे आहेत त्यांची समस्याला सोडवायला पाहिजे Pastor should solve my family problem. आणि पास्टरनं माझ्याच कुटुंबाचं समस्या सोडवायला पाहिजे. But who will solve the church problem? पण मंडळीच्या जे समस्या त्याला कोण सोडवणार आहे? Who will solve other person, other brothers, sisters problem in आणि the दुसऱ्या church? ब्रदर आणि सिस्टर जे मंडळीमध्ये आहेत, त्यांच्या समस्याला कोण सोडवणार आहे? Who will take this आणि responsibility? ही जबाबदारी कोण घेणार आहे? We are the family. We are not just it is not an office. आणि हे एक ऑफिस नाहीये का, तर एक कुटुंब आहे. Hallelujah. Hallelujah. We are brothers and sisters. आपण एकमेकांचे बंधू आणि बहिणी आहे. We need to understand others' problems. तर दुसऱ्यांची समस्या सुद्धा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. You know what a godly man Nehemiah was. आणि नेहमी किती दैवी व्यक्ती होता तुम्हाला माहिती आहे का? Even though he was living such a comfortable life. आणि तो एक खूप चांगला आरामदायी जीवन जगत असताना He सुद्धा didn't say, कशाला भानगडीत पडायचं? your problem, you take care of it. He didn't say. तो असा म्हणला नाही ही तुमची समस्या आहे, तुम्ही त्याला सामोरे जावा. For his brother's problems, he is ready to sacrifice, renounce the palace. आणि त्याच्या भावाच्या समस्यासाठी त्याच्या जे आरामदायी जो
जीवन होतं त्याला नाकारायसाठी तो तयार होता. He started fasting and prayer. आणि तो उपवास आणि प्रार्थना करायला सुरुवात केला. He prayed for 1 month. तो एका महिन्यासाठी उपवास केला He prayed for 2 months. आणि 2 महिन्यासाठी उपवास प्रार्थना केला He fasted and prayed for 3 months. आणि उपवास प्रार्थना 3 महिने त्याने काढलेला आहे. Can you imagine? तुम्ही कल्पना करू शकता का? 3 months 3 महिने fasting and prayer. उपवास करून प्रार्थना करणे Nehemiah नेहमीने केलेलं आहे. consistently he stood before God. आणि तो सतत रीतीने तो परमेश्वराच्या समोर उभा होता. Nehemiah had his any personal problems? नेहम्याजवळ त्याच्या काय वैयक्तिक समस्या होती का? No. नाही. He is living a comfortable life. तो एक खूप चांगला आरामदायी जीवन जगत होता. But for others' problems, he fasted and prayed for 3 months. पण दुसऱ्यांच्या समस्यासाठी त्यानं 3 महिने उपवास प्रार्थना केलेली आहे. Hallelujah. हालेलुया. That is the Christianity. आणि ह्यालाच ख्रिस्तीत्व म्हटलं जातो. That he is a Christian. आणि ह्याचा अर्थ आहे की तो ख्रिस्ती आहे. Who is a Christian? आणि तो कोण ख्रिस्ती आहे? A Christian will feel pain for his brothers and sisters' problems. एक खरा ख्रिस्तीला इंगने त्याच्या भावासाठी आणि त्याच्या बहिणीसाठी इंगने वेदना होतो. Hallelujah. 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 हालेलुया. And not only that, he will do something. He will take the responsibility to solve his problem. आणि तो इंगने त्या गोष्टींसाठी त्या समस्यासाठी तो जबाबदारी घेतो आणि ते सोडवण्याचा तो प्रयत्न करतो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. My dear people, देवाचे प्रिय लोक हो, when you are in problem, ज्यावेळेस तुम्ही समस्यामध्ये आहे then what is your first response? मग तुमचा पहिला प्रतिसाद काय आहे? When others are in problem, ज्यावेळेस दुसरे समस्यामध्ये then what is your first responsibility? मग तुमची पहिली जबाबदारी काय आहे? You should feel the pain. तुम्हाला ती वेदना व्हायला पाहिजे. You should pray. तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे. You should take the responsibility. ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. I will do something. मी काहीतरी करणार आहे Yes, it's my problem. I will do something. आणि ही माझी समस्या आहे, मला काहीतरी करायचं आहे. Yes, it is my brother's problem. I will do something. माझ्या भावाचं समस्या आहे, मला काहीतरी करायला पाहिजे. He comes to my church. He may be in problem. I will do something. तो माझ्या मंडळीमध्ये येतो, तो काहीतरी समस्यामध्ये आहे, मी त्याच्यासाठी काहीतरी करेल. Hallelujah. हालेलुया. Praying is not enough. आणि प्रार्थना करणे हे पुरेसा नाहीये. Yes, we may be praying for others very faithfully. आणि खूप विश्वासू रीतीने आपण दुसऱ्यांसाठी प्रार्थना करत असेल, हे चांगलं आहे. We need to pray, आपण प्रार्थना करायलाच पाहिजे. but don't stop there. पण त्या ठिकाणी तुम्ही थांबवू नका. Take one more step ahead. एक पाऊल पुढे तुम्ही घ्या Take the burden. आणि ते ओझं तुम्ही घ्या Do something. आणि काहीतरी करा. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. God wanted a family, आणि परमेश्वराला एक कुटुंबाची गरज आहे, not a office. एक ऑफिस कार्यालयाची गरज नाहीये. All people will come, they work for 8 days and afterwards they will go back. आणि सर्व लोक येतात 8 तासासाठी काम करतात आणि परत घरी जातात. This is not an office. आणि हे ऑफिस नाहीये, This is a family. आणि हे एक कुटुंब आहे. These are your real brothers and sisters. आणि हे जे आहे ते तुमचे खरे भाव आणि बहीण आहेत. Can I hear an amen? मी आमेन ऐकू शकतो का? You don't want to accept them as your brothers and sisters. आणि यांना तुम्हाला भाऊ बहीण म्हणून तुम्हाला स्वीकारायचं नाहीये का? These are your real brothers and sisters. आणि हे तुमचे खरे भाव आणि बहीण आहेत. आमेन. Not the brothers that who born with you. आणि जे जन्म घेतलेले तुमच्या बरोबर ते भाऊ बहीण नाहीयेत. They are not your real brothers. ते तुमचे खरे भाऊ बहीण नाहीयेत. These people are your brothers. आणि हे जे लोक आहेत हे तुमचे खरे भाऊ बहीण आहेत. Hallelujah. हालेलुया. That we are a family. आपण एक कुटुंब आहे. That's how Nehemiah. See, Nehemiah was not born in Jerusalem. आणि नेहम्याचा जन्म यरुशलेम मध्ये झालेला नाहीये. Maybe he might not have seen Jerusalem in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये कधी त्याने यरुशलेम पाहिलं नसेल. But still, तरी सुद्धा he fasted and prayed for 3 months for Jerusalem. आणि यरुशलेम साठी तो 3 महिने आणि 3 महिने त्याने उपवास प्रार्थना केलेली आहे. And he wanted to do something for his city. आणि त्याच्या शहरासाठी त्याला काहीतरी करायचं होतं. And then आणि मग king gave him many support and he went to build the city. आणि राजाने त्याला बऱ्याच गोष्टी त्यानं पुरवठा केलेला आणि तो शहर बांधण्यासाठी नेहम्या गेलेला आहे. I want to cut short the story. आणि त्या गोष्टीला थोडक्यात मी तुम्हाला सांगत आहे. It's a very big story. You can go home and read the आणि ही entire. खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही घरी जाऊन हा पुस्तक तुम्ही वाचू शकता. And then when he came, आणि त्यानंतर ज्यावेळेस तो आला he started building the fortress. आणि तो इंग्रज जो शहर आहे तो बांधायला सुरुवात केलेला आहे. Let us read that part. आपण तो भाग वाचणार आहे. Nehemiah chapter 6. नेहम्याचा 6वा अध्याय Chapter 6 verse 1 onwards. 1 वचनापासून आपण पुढे वाचणार आहे. Yeah, read. नेहम्या 6:1 ते पुढे वाचत जा. 1, 2,
1, 2, 3. मी कोट बांधण्याचे संपवले आणि कोटाला कोटे फुटफुट लागू दिली नाही. वेशीचे दरवाजे मात्र अद्यापही लावले नव्हते. हे सनबलट, टोबिया, गेशम, अरबी व आमचे वरकट शत्रू यांनी ऐकले. तेव्हा सनबलट व गेशम यांनी मला सांगून पाठवले की चल आपण ओनाच्या मैदानातील एखाद्या खेड्यात एकमेकास भेटू. Okay, enough. So now the wall is ready. आणि आता जो तट आहे तो तयार झालेला आहे. Little work was remaining and he was doing something there. आणि थोडकं आता काम राहिलेलं होतं आणि अजून काय तर गोष्टी तो करत होता. And then आणि त्यानंतर his enemies came there. त्याचे जे शत्रू आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत. Yeah, they are the enemies. They are not friends. आणि त्या ठिकाणी जे लोक आहेत ते शत्रू आहेत, त्याचे मित्र नाहीये. Sanballat, he was the enemy. आणि सनबालत जो आहे तो त्याचा शत्रू आहे. And Nehemiah is standing on the wall. आणि नेहम्या जो आहे तो त्या भिंतीवर उभा आहे. Just look at me now. आता तुम्ही सर्वजण माझ्याकडे लक्ष द्या. There is a wall. एक भिंत आहे Nehemiah is standing on the wall. आणि त्या भिंतीवरती नेहम्या उभा आहे. These enemies came and stood there. आणि शत्रू आलेले आहेत त्याच्या समोर थांबलेले उभा आहेत Calling Nehemiah. आणि नेहम्याला बोलवत आहेत. Nehemiah, नेहमाया come. तू खाली ये, Let us go there. आपण त्या ठिकाणी जाऊया Let us have a talk. आणि आपण काहीतरी बोलूया. You are not stopping the work. तू काम थांबवत नाहीयेस, You come. तू ये. Then Nehemiah says something powerful statement. आणि त्यानंतर नेहम्या त्यांना काहीतरी सामर्थ्यशाली असं वाक्य बोलत आहे. We read that verse in our Bible study. आणि बायबल स्टडी मध्ये तो वाक्य आपण शिकलेला आहे. What did Nehemiah say to them? आणि नेहम्यानं त्यांना काय उत्तर दिलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. Let us read this verse number 3. आणि तिसरं वचन आपण वाचणार आहे. And I sent messengers unto them, saying, I am doing a great work, so that I cannot come down. Why should the work cease while I leave it and come down to you? हे पाहून मी जासूस पाठवून त्यास कळवले की मी मोठ्या कामात गुंतलो आहे. मला येण्याला सवड नाही. Wait, what did Nehemiah say? नेहम्या या ठिकाणी काय म्हणत आहे? I am in great work. मी एका मोठ्या कामामध्ये आहे, I will not come. मी येणार नाही. Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. How many times they sent messengers to call him, you know? आणि किती वेळा त्याला बोलवण्यासाठी त्यांनी संदेश पाठवले होते. Verse number 4. चौथं वचन. त्यांनी 4 वेळा माझ्याकडे हाच निरोप पाठवला. 4 times they sent messengers. Nehemiah, you come, let us talk. आणि 4 वेळा त्याच्याकडे निरोप पाठवले होते की तू ये खाली, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. What did Nehemiah do? पण नेहम्या काय केलेलं आहे? Did he go? तो गेला का? Look at me. तुम्ही माझ्याकडे पहा. Don't read the Bible in the church. आणि बायबल वाचू नका चर्च मध्ये. चर्च मध्ये बायबल छान वाटते. तेच बायबल घरात वाचताना झोप येते. घरामध्ये वाचलं तर झोप येते आम्हाला बायबल. चर्च मध्ये छान वाटतंय. पाठ वरडा तुम्ही वरडा, आमच्या मी वाचतो बायबल. हालेलुया. हालेलुया. Okay, what did Nehemiah do? मग नेहम्या काय केलेलं आहे? He didn't go. तो गेला नाही. 4 times they called him. 4 वेळा त्याला बोलवले होते. If we were in his place, त्याच्या ठिकाणी जर आपण असतो तर आलो थांबा. आलो, लवकरच येतो. तू लवकर, तुझ्यापेक्षा लवकर येतो मी. 10 मिनिटात ये, 5 मिनिटात येतो. 5 मिनिटात ये, 1 मिनिटात येतो. 1 मिनिटात ये, आताच आलो, थांब जरा. We don't know the importance of the work we are doing. आणि ज्या काम आपण करत आहे त्याचं महत्व आपल्याला माहिती नाहीये. Nehemiah was not doing his housework. आणि नेहम्या जो होता तो त्याचा घरचा काम करत नव्हता, He was doing God's work. तो देवाचं काम करत होता. For God's work we say no. आणि देवाच्या कार्यासाठी आपण नाही म्हणतो. But for our housework, for chores, we say we have enough work. We don't have time. पण We can't come. पण घरचं काम करण्यासाठी आपल्याकडे बराच वेळ असतो आणि आपण वेळ त्यामध्येच व्यस्त होतो आणि देवाच्या कामासाठी आपण वेळ काढत नाही. Nehemiah said. पण नेहम्या असं बोलला. He said, तो असं बोलला, I am doing a great work. मी खूप मोठा काम करत आहे. Hallelujah. हालेलुया. Nehemiah knew नेहम्याला माहिती होतं his work is great work. की त्याचा जो कार्य आहे तो खूप मोठा आहे. God's work is great work. आणि देवाचा जो कार्य आहे तो खूप मोठा आहे. What work is great work for you? आणि तुमच्यासाठी कोणता कार्य मोठा आहे? माझ्यासाठी माझा प्रॉब्लेम मोठा आहे. माझ्यासाठी माझ्या घराचं काम मोठं आहे. हे दोनच पलीकडचे मला काय सांगू नये. What did Nehemiah do? नेहम्यानं काय केलेलं आहे? Why Nehemiah's name is there in the Bible?
अख्खा या पवित्र शास्त्रामध्ये नेहम्याचं नाव लिहिण्यात आलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. What happened to Lot's wife? आणि लोटच्या पत्नीला काय झालेलं आहे? She obeyed. तिने आज्ञापालन केली, She obeyed half. पण अर्धच तिनं आज्ञापालन केली. God told her, don't turn back. देवाने तिला सांगितलं होतं की मागं वळून पाहू नकोस. They were running ते पळून जात होते on the mountain. आणि त्या डोंगरावरती पळून जात होते. Lot and his wife and children, they were running. लोट, तिची पत्नी आणि तिची लेकरं, त्याच्या सगळेजण एकत्र पळून जात होते. God told them, don't turn back. देवाने त्यांना सांगितलेलं होतं की तू वळून पाहू नकोस. What happened? पण काय घडलेलं आहे? I don't know what she forgot. Lot's wife in the house. मला माहित नाही लोटच्या पत्नीनं काय घरामध्ये विसरली. Huh? She turned back and saw. ती मागं वळून पाहिली. चर्चला येता येता 10 वेळा मागचा विचार येतोय घराचा. चर्चला जायचं आधीच कधी वापस जायचं प्लॅनिंग करतो. लोटचं बायको सर. And we want all the blessings. आणि आम्हाला सर्व आशीर्वाद हवा असतो. पास्टर सगळं मलाच पाहिजे बघा आशीर्वाद. How you will get the आशीर्वाद? आणि तुम्हाला आशीर्वाद कसं मिळेल? Hallelujah. हालेलुया. Always we are crying for our problems. नेहमी आपल्या समस्यासाठी आपण रडत आहे. What are you doing for others' आणि problems? दुसऱ्यांच्या समस्यासाठी तुम्ही काय करत आहे? Anytime did you go and ask your neighbor Christian, how are you doing? आणि तुम्ही तुमच्या जो ख्रिस्ती शेजारी आहे त्याला कधी जाऊन विचारला की तुम्ही कसं करत आहे? When any one of the church member fall sick, did you go and visit him? आणि मंडळीतला जर कोणी विश्वासणारा जर आजारी पडलं, कमी जाऊन तिची भेट घेतला आणि विचारला काय तुम्ही कसं करत आहे? When somebody's family, somebody died, did you go and visit them? आणि एखादा कुटुंबाच्या व्यक्ती जर मरण पावला असेल तर त्या कुटुंबाला तुम्ही भेट घेऊन विचारला काय तुम्ही कसं करत आहे? Who are we? आपण कोण आहे? For us, our life itself is a very big question. आणि आमच्यासाठी आमचं जीवन एक आपल्यासाठी खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. We always cry for us. Pastor should hear always only your problems. आणि आम्ही नेहमी रडत असतो आणि सांगत असतो की पास्टर नेहमी माझं समस्या ऐकायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. I'm only one person. मी फक्त एकटाच आहे. We are not 100. I don't have 100 hands and 100 heads. माझ्याकडे 100 हात आणि 100 डोकं नाहीये So that I can hear everyone at the same time. की एकाच वेळामध्ये सर्व लोकांचा मी ऐकू शकेल. You people should do your role. तुम्ही सर्वजण तुमचं जो कार्य आहे तुम्हाला करायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. If you are a wife, you do your work. जर तुम्ही एक पत्नी आहे तर तुमचं काम तुम्ही करा. When it doesn't work, then you tell me. ज्यावेळेस ते कार्य होत नाही त्यावेळेस तुम्ही येऊन पास्टरला सांगा. You are a husband, you do your work. तुम्ही पती आहे तर तुम्ही तुमचं काम करा. If things doesn't work out, then you tell us. जर कार्य होत नाही तर तुम्ही येऊन आम्हाला सांगू शकता. I cannot be your son. I cannot be your daughter. मी तुमचा मुलगा बनू शकत नाही किंवा मी तुमची मुलगी बनू शकत I नाही. am pastor. I have to be as a pastor. मी एक पास्टर आहे, मला पास्टर सारखं राहावं लागतो. Hallelujah. That's what Nehemiah did. आणि हेच नेहम्यानं केलेलं आहे. Nehemiah said no to those people. नेहम्यानं त्या लोकांना नाही बोललेलं आहे. Many sounds were coming. Come here, come here, come here. आणि बरेच वाणी त्याला ऐकू येत होतं की इकडे ये, इकडे ये, इकडे ये. Every time Nehemiah said no. आणि प्रत्येक वेळ नेहम्यानं नाही म्हणलेलं आहे. When you want to do God's work, ज्यावेळेस तुला देवाचं कार्य करायचं असेल you may also hear many sounds. तुम्ही सुद्धा बऱ्याच आवाज ऐकू शकता You may get many distractions. आणि बऱ्याच गोष्टीपासून तुमचं लक्ष वेधित होऊ शकतो. But you should learn to say no to those things. पण त्या गोष्टीला नाही म्हणाला तुम्ही शिका. You are a great person. तुम्ही एक चांगला व्यक्ती आहे. चांगलं नाही, महान व्यक्ती आहे. तुम्ही एक महान व्यक्ती आहे. चांगला आहे सोडा, नाहीतर ते पण नोट करून घेऊन जाऊ नका. पास्टर असं बोललाय असं मी काही बोलणार नाही. तुझ्या सोबत Amen. So you people are great people. आणि तुम्ही महान लोक आहेत. And what you are doing is great work. आणि जे तुम्ही करत आहे ते महान आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. काय सुचला इथून थोडा काय करायचं. मी पार होऊ शकतो, इंग्लिश मध्ये बोल जसं पार होऊ शकत नाही. Hallelujah. हालेलुया. Okay, so we need to understand the importance of our work. आणि आपल्या कार्याचं महत्व आपल्याला समजून घ्यायचं We आहे. need to learn to say no to other things. आणि दुसऱ्या गोष्टींना नाही म्हणायला आपण शिकून घ्यायला हवं. We are very much busy spiritually. आणि आध्यात्मिक रीतीने आपण खूप व्यस्त आहे.
but we are not fruitful. पण आपण फळदायी नाहीये. There is no fruit. आमच्यामध्ये फळ नाहीये. We are praying, we go to church, we read the Bible,